नमस्कार. अच्छा विचार करा. एका सरकारी अधिकाऱ्याची खाजगी मालमत्ता. ती खरंच किती खाजगी असते आणि ती जाणून घेण्याचा आपल्याला म्हणजे सामान्य नागरिकांना किती अधिकार आहे. आज आपण एका अशाच न्यायालयीन प्रकरणावर नजर टाकणार आहोत, जे गोपनीयतेचा हक्क आणि माहितीचा अधिकार यांच्यातली ती बारीक रेषा कुठे आहे हे ठरवतं. म्हणजे मुद्दा अगदी सरळ आहे. जे लोक जनतेची सेवा करतात त्यांची आर्थिक माहिती खरंच गोपनीय ठेवली पाहिजे का, की ती सार्वजनिक असायला हवी? याच एका प्रश्नाभोवती हे संपूर्ण प्रकरण फिरतंय. आणि या सगळ्याची सुरुवात होते एका सामान्य नागरिकाच्या एका साध्या प्रश्नापासून. त्यांनी फक्त माहिती अधिकार कायद्याचा वापर केला आणि उत्तरदायित्वाची मागणी केली. तर गोष्ट आहे कृष्णगिरी जिल्ह्यातली. झालं असं की काही नागरिकांना तिथल्या एका सहाय्यक अभियंत्याच्या संपत्तीबद्दल संशय आला. त्यांना वाटलं की काहीतरी गडबड आहे, कदाचित भ्रष्टाचाराचा प्रकार असावा. आणि मग सत्य शोधून काढण्यासाठी त्यांनी माहितीच्या अधिकाराचं म्हणजेच RTIचं शस्त्र वापरलं. आणि बघा, त्यांनी जी माहिती मागितली होती ना, ती काही वरवरची नव्हती. त्यांना हवं होतं त्या अधिकाऱ्याचं संपूर्ण सर्व्हिस रजिस्टर, त्यांची स्वतःची आणि कुटुंबाच्या नावावर असलेली चल अचल मालमत्ता. एवढंच नाही, तर त्यांनी घेतलेल्या सगळ्या कर्जांची आणि गहाणखतांची सुद्धा सविस्तर माहिती मागितली होती. म्हणजे यावरूनच कळतं की ते या प्रकरणाच्या किती मुळाशी जाऊ इच्छित होते. पण ही माहिती त्यांना इतक्या सहज मिळाली असेल का? अजिबात नाही. खरं तर माहिती मिळवण्याचा हा प्रवास खूपच खडतर होता. अर्जदारांना प्रत्येक पावलावर फक्त अडथळे आणि नकारच मिळत होते. त्यांना माहिती मिळालीच नाही. त्यांचा पहिला अर्ज फेटाळला. मग त्यांनी पहिलं अपील केलं, तेही नाकारलं. दुसरं अपील केलं, तेही धुडकावून लावलं. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर फक्त नकार आणि नकार. पण हे नागरिक काही थांबणाऱ्यांपैकी नव्हते. अखेर न्यायाची शेवटची आशा म्हणून त्यांनी थेट मद्रास उच्च न्यायालयाचंच दार ठोठावलं. पण प्रश्न हा आहे की हे अधिकारी माहिती द्यायला इतका नकार का देत होते? बरं, यामागे कायदेशीर तरतूद होती, जी त्यांच्यासाठी एका ढालीसारखं काम करत होती. आणि ही ढाल होती माहिती अधिकार कायद्यातलं कलम 8. आता हे कलम काय म्हणतं? तर या कलमानुसार जी माहिती वैयक्तिक स्वरूपाची आहे ती उघड करण्यापासून सूट मिळते. आणि याच कलमाचा आधार घेऊन अधिकाऱ्यांनी ही सगळी माहिती देण्यास साफ नकार दिला होता. आणि गोष्ट इथेच थांबली नाही. जणू काही हे कमी होतं म्हणून या कायदेशीर लढाईत एक नवीन ट्विस्ट आला. ऑगस्ट 2023 मध्ये कायद्यात एक बदल झाला. बघा, आधी कसं होतं की जर व्यापक सार्वजनिक हित असेल तर वैयक्तिक माहिती सुद्धा उघड करता येत होती. पण या नवीन बदलानंतर वैयक्तिक माहिती या शब्दाची व्याख्याच इतकी व्यापक केली गेली की माहिती मिळवणं आणखीनच कठीण होऊन बसलं. चला, आता या कथेच्या सर्वात महत्त्वाच्या निर्णायक क्षणाकडे वळूया. प्रकरण मद्रास उच्च न्यायालयात पोचलं होतं आणि आता एक अंतिम निकाल येणार होता. हो, प्रकरण पोहोचलं होतं मद्रास उच्च न्यायालयात. आणि याच ठिकाणी या कायदेशीर लढाईचा शेवट होणार होता. एक असा निकाल ज्याचे परिणाम खूप दूरगामी ठरणार होते. आता न्यायमूर्ती CV कार्तिकेयन यांच्यासमोर एकच मोठा आणि मूलभूत प्रश्न होता. तो म्हणजे एका बाजूला आहे सरकारी अधिकाऱ्याचा गोपनीयतेचा हक्क आणि दुसऱ्या बाजूला आहे जनतेचा उत्तरदायित्व मागण्याचा हक्क. या दोन्हीमध्ये मोठी गोष्ट कोणती? यांच्यातली सीमारेषा नेमकी कुठे ओढायची? आणि मग आला न्यायालयाचा तो निकाल. एक अतिशय शक्तिशाली आणि विचारपूर्वक दिलेला निकाल, ज्याने सार्वजनिक सेवेत असलेल्या लोकांसाठी गोपनीयता या शब्दाचा अर्थच बदलून टाकला. न्यायमूर्तींनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं, जेव्हा एखादी व्यक्ती सार्वजनिक सेवेत येते तेव्हा तिने हे स्वीकारायलाच हवं की ती आता सार्वजनिक नजरेखाली जगत आहे. याचा अर्थ अगदी सरळ आहे की सेवेशी संबंधित माहिती ही खाजगी असूच शकत नाही. ती जाणून घेण्याचा जनतेला पूर्ण अधिकार आहे. खरंच किती महत्त्वाचं आणि धाडसी विधान आहे हे. मग न्यायालयाने सार्वजनिक आणि खासगी माहितीमध्ये एक स्पष्ट रेषा चाखून दिली. त्यांनी सांगितलं की नोकरीत कधी सामील झालात, बढती कधी मिळाली, बदल्या कुठे झाल्या, पगारवाढ, घेतलेली रजा आणि सगळ्यात महत्त्वाचं मालमत्ता आणि दायित्व ही सगळी माहिती सार्वजनिक आहे. फक्त अशी एखादी शिक्षा ज्यामुळे कर्मचाऱ्याचे प्रतिष्ठेला धक्का लागेल तेवढीच माहिती गोपनीय ठेवली जाऊ शकते. तर मग अंतिम निकाल काय लागला? न्यायालयाने अधिकाऱ्यांनी तो जो सरसकट नकार दिला होता ना, तो रद्द केला आणि प्रकरण पुन्हा त्यांच्याकडे पाठवलं.
त्यांना सांगितलं की आम्ही जी ही नवीन आणि स्पष्ट मार्गदर्शक तत्त्व दिली आहेत त्यानुसार या अर्जावर पुन्हा विचार करा. हा अर्जदारांसाठी खरंच एक खूप मोठा विजय होता. चला आता सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. या निकालाचा आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी नेमका अर्थ काय होतो हे समजून घेऊया. ह्या निकालातून 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट होतात. पहिला, सरकारी कर्मचाऱ्यांची मालमत्ता आणि त्यांची देणी ही खाजगी माहिती नाही. दुसरा, संपूर्ण सर्व्हिस रजिस्टर वैयक्तिक माहिती आहे असं म्हणून लपवता येणार नाही. तिसरा, माहितीच्या अर्जाला अधिकारी आता सरसकट नकार देऊ शकत नाहीत, त्यांना प्रत्येक मागणीचा स्वतंत्रपणे विचार करावाच लागेल. आणि चौथा, जो खूप महत्त्वाचा आहे, भ्रष्टाचाराची चौकशी करणं हे एक मोठं सार्वजनिक हित आहे आणि त्यासाठी माहिती द्यावी लागेल. थोडक्यात काय तर हा निकाल माहितीच्या अधिकाराला आणखी बळकट करतो, आपल्या सगळ्यांच्या हातात एक अधिक प्रभावी शस्त्र देतो. मग आता प्रश्न हा आहे की उत्तरदायित्व मागण्यासाठी पुढचा प्रश्न कोणता विचारला जाणार? या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.